नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण टीसीएस ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पीडितांच्या तक्रारीकडे चेनानीनं दुर्लक्ष केल्याचा आरोप। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला भीषण वळण। मानवी तस्करी, जबरदस्ती, धर्मांतर आणि फंडिंगचा मोठा अँगल समोर। पीडितेला थेट मलेशियाला पाठवण्याची होती तयारी। नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील आरोपींनी पीडित तरुणीवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केल्याचा संशय। जबरदस्तीने टेकडी आणि रिसॉर्टवर नेल्याची पीडितेने केली होती तक्रार। मुंबईतल्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज पुरवण्यासाठी ॲपचा वापर। अटकेतील आरोपी प्रतीक पांडेची कबुली। कल्याणमधील आनंद पटेल ड्रग्ज पुरवत असल्याचं समोर। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे गंभीर आरोप। शिंदेंच्या नातेवाईकांच्या शेतात सापडली ड्रग्जची फॅक्टरी। भाजप आणि मित्रपक्ष ड्रग्ज रॅकेट चालवत असून राज्याला बुडवतायत, सपकाळांची टीका। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी आणखी 3घांना अटक। आरोपींची एकूण संख्या 4 वर। एकमेकांना व्हिडिओ दिल्याची आरोपींची कबुली। अमरावतीच्या परतवाडातील आरोपीच्या घरावर नगरपालिकेचा बुलडोजर। आरोपीने घरचा काही भाग अतिक्रमण करून बांधल्याचं उघड। मुलींवर लैंगिक शोषणाचा अयांवरती आरोप। त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन काळाबाजार प्रकरणी विश्वस्त पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणे अटकेत। पुतण्यांच्या मध्यस्थीने पुरुषोत्तम कडलककडून काळाबाजार। गोकुळ दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणात किरीट सोमय्या यांची एंट्री। चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांनी घेतली किरीट सोमय्या यांची भेट। गोकुळ दूध संघाने खरेदी केलेल्या मालमत्तांची ईडी मार्फत चौकशी करण्याबाबत चर्चा। मुंबईत मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन उलटली। बीकेसीमध्ये मेट्रो साईटवर बीम उचलून पिलरवर ठेवत असताना दुर्घटना। सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार असल्याची चर्चा। 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी घोषणेची शक्यता। आदित्य ठाकरेंकडून मात्र वृत्ताचं खंडन। आशियातील सर्वात महागड्या मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहातून नगरसेविकेचे पैसे गायब। लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून 20,000 रुपये गायब झाल्याचा आरोप। सीसीटीव्ही नसल्यानं आरोपीची शहानिशा करणं कठीण। राज्यासह विदर्भात तापमानात वाढ। अकोल्यात देशातील सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद, तर यवतमाळ आणि वर्ध्यात 42.2 अंश तापमान। युद्धामुळे पेट्रोल डिझेल महागण्याची शक्यता। तेलाच्या वाढत्या किमतीचा फटका। 5 राज्यातील निवडणुकांनंतर 18 ते 35 रुपयांची वाढ व्हायची शक्यता। इराणकडे अण्वस्त्र असणार नाहीत। इराणनं अण्वस्त्र विकसित करू नयेत। जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप व्हावं, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांचं विधान। अमेरिकेकडून इराणी बंदरावर जाणाऱ्या जहाजांना नाकेबंदी। अमेरिकेच्या नाकेबंदीनंतरही 3 देशांचे टँकर्स होर्मुझ पार। अमेरिका आणि इराणमधील पहिल्या अपयशी चर्चेनंतर आता चर्चेची दुसरी फेरी होणार। दोन्ही देशांची शिष्टमंडळ 2-3 दिवसात इस्लामाबादला जाणार।